श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. आज बुधवारी कोजागिरी पौर्णिमा ही रात्री 8:41 सुरू होत आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेची जी काही मांडणी करायची आहे ती आजच रात्री आपल्याला करायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचं पूजनसुद्धा आजच रात्री आपल्याला करायचं आहे. आणि तसंच दुधाचा नैवेद्य हा सुद्धा आजच आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये रात्री 12 नंतर ठेवायचा आहे. आपल्या हिंदू धर्मातील अतिमहत्त्वाचा आणि अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्तीचा आयु आरोग्य संपदा मिळवण्याचा उत्सव म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा होय. या दिवशी आपल्या पृथ्वीवर देवराज इंद्रदेव, लक्ष्मी माता, चंद्रदेव आणि कुबेर हे येत असतात आणि त्यांचीच एकत्रित पूजा आज आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करायची असते. पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि अशा या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक आनंदामध्ये रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर या सर्व देवता प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वादही देऊन जातात. कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण पौर्णिमा मानली जाते. कोजागिरी पौर्णिमा हा महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा महत्त्वाचा सण आहे. लक्ष्मी म्हणजे श्री. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धनधान्य लक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी अशी लक्ष्मी मातेची अनेक रूपे आहेत आणि ही सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळत असते. आळशी आणि झोपाळू माणसाला लक्ष्मी ही कधीही प्राप्त होत नाही. अशा आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला सुद्धा ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे आणि हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते आणि या मोठ्या बहिणीलाच अक्काबाई असं म्हटलं जातं. या मोठ्या बहिणीची अक्काबाईची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा हा आला आहे. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपलेला आहे, कोण जागे आहे हे ती पाहते. झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे सेवा उपासना करतात, जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्तीही लाभते असं म्हटलं जातं. तर आज रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजाही करायची आहे आणि सर्व लक्ष्मी प्राप्तीच्या सेवासुद्धा करायच्या आहे. तर ही पूजाची मांडणी आपल्याला कशी करायची आहे आणि रात्री किती वाजता करायची आहे आणि सेवा करत असताना आपल्याला कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करायचे आहेत आणि या सर्व देवतांना कोणता नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर कोणता महत्त्वाचा मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे. तर या सर्वाबद्दल माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा रात्री आज 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमेची जी काही पूजा आहे ती सुद्धा नक्की करा आणि सगळ्या सेवासुद्धा जरूर करा. म्हणजेच तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद हा या सर्व देवतांकडून मिळेल. चला तर मग आता या पूजेची मांडणी कशी करायची आहे याबद्दल आपण माहितीही जाणून घेऊया. तर या पूजेची मांडणी करताना इथे एक पाट मी घेतला आहे. मग तुम्ही इथे चौरंगसुद्धा घेऊ शकतात आणि या पाटावर आपल्याला एक स्वच्छ पांढरं शुभ्र कापड हे अंथरायचं आहे. पण जर तुमच्याकडे पांढरं शुभ्र कापड नसेल तर तुम्ही लाल, केशरी या रंगाचं कुठलंही कापड हे अंथरू शकतात किंवा जर तुम्ही नुसतंच पाटावर या पूजेची मांडणी केली तरीसुद्धा चालेल. तर आज कोजागिरी पौर्णिमेची तिथी ही रात्री 8:41 सुरू होणार आहे आणि उद्या गुरुवारी 17 तारखेला दुपारी 4:56 पौर्णिमा तिथी संपणार आहे. त्यामुळे ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी आणि पूजा आपल्याला आजच रात्री म्हणजे बुधवारी 16 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे. मग ही पूजा मांडणी तुम्ही रात्री 11:30 वाजेला किंवा 10-10:30 सुद्धा करून ठेवली तरी सुद्धा चालेल. फक्त 12 वाजेच्या आधीच आपल्याला ही पूजेची मांडणी करून ठेवायची आहे आणि 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. या संपूर्ण पूजेची मांडणी स्त्री, पुरुष किंवा आपल्या घरातील मुलं कोणीही करू शकतं. महिलांना जर मासिक धर्म असेल तर आपल्या घरातील इतर सदस्यांकडून ही पूजा तुम्ही करून घ्यायची आहे आणि सुतक असेल तर तुम्हाला कोणालाच ही पूजा करता येणार नाही. तर इथे आपल्याला एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावर पांढरा शुभ्र कापड हा टाकायचा आहे आणि त्यावर या सगळ्या पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे. तुम्ही लाल किंवा इतर कुठल्याही रंगाचं, केशरी रंगाचं सुद्धा कापड इथे टाकू शकतात. पण ही पूजा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि चंद्रदेवतेची पूजा असल्यामुळे इथे आपल्याला पांढऱ्या रंगाचं कापड हे टाकायचं आहे. पांढऱ्या रंगाचं कापड तुम्ही टाकलं तर अतिशय उत्तम, नसेल तर इतर दुसऱ्या कुठलंही टाकलं तरी चालेल. तर या चौरंगाभोवती, पाटाभोवती आपल्याला छानशी सुंदर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसंच धूपसुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि या दिव्याचं सुद्धा आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला तांदळाच्या राशीवर एक पाणी भरून तांब्या ठेवायचा आहे आणि या तांब्याचं आपल्याला इंद्रदेवाचे प्रतीक म्हणून पूजन करायचं आहे.
तर हा कलश स्थापन करण्यापूर्वी आपल्याला इथे थोडासा तांदळाने भरीव गोल करायचा आहे आणि त्यावर हा पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि या कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक सुपारी आणि एक नाणं हे टाकायचं आहे आणि तसंच तांदळाच्या भरीव गोल राशीवर हा तांब्या आपल्याला पाण्याने भरून ठेवायचा आहे आणि तसंच या कलशावर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह कुंकवाने काढायचं आहे आणि स्वस्तिक या चिन्हाभोवती सुद्धा आपल्याला दोन उभ्या दोन्ही साईडने रेषा या ओढून घ्यायच्या आहे आणि तसंच 5ही रेषा उभ्या रेषा या आपल्याला या कलशाला ओढून घ्यायच्या आहेत आणि या कलशावर आपल्याला नारळ हे ठेवायचं नाहीये, तर आंब्याच्या डगळ्या या कलशावर आपल्याला ठेवायच्या आहेत। इंद्रदेवतेचे प्रतीक म्हणून आपण या कलशाचं पूजन हे करणार आहोत। तसंच एक फूलसुद्धा आपल्याला या कलशाला अर्पण हे करायचं आहे आणि जी काही आंब्याची टहाळी आपण या कलशामध्ये ठेवलेली आहे तर ती आपल्याला स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे आणि त्यानंतरच ती आपल्याला या कलशावर ठेवायची आहे। आणि आता त्यानंतर आपल्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानांवर एक सुपारीही ठेवायची आहे आणि तसंच कुबेर देवतेचं प्रतीक म्हणून सुद्धा विड्याच्या जोड पानांवर एक सुपारीही आपल्याला ठेवायची आहे। इथे जर तुमच्याकडे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे ठेवू शकतात आणि नसेल तर तुम्ही इथे नुसत्या सुपारीची लक्ष्मीची प्रतीक म्हणून किंवा कुबेर देवताची प्रतीक म्हणून पूजाही केली तरी सुद्धा चालेल। तर इथे मी कलशाच्या उजव्या साईडला आणि माझ्या डाव्या हाताला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानांवर एक सुपारीही स्थापन केली आहे आणि त्या सुपारीच्या खाली सर्वात आधी मी अखंड अक्षदा या टाकल्या आहेत आणि त्यावर ही सुपारी स्थापन केली आहे आणि तसंच ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीची सुपारी ही स्थापन केली आहे तर तिथेच पुढे हे श्रीयंत्र मी ठेवलेलं आहे आणि या श्रीयंत्रावर मी कमळगट्ट्याची माळ सुद्धा अर्पण केलेली आहे। लक्ष्मी स्वरूप जी सुपारी आपण इथे स्थापन करणार आहोत तर ती आपल्याला आपल्या डाव्या हाताला स्थापन करायची आहे आणि कलशाच्या उजव्या साईडला स्थापन करायची आहे आणि कुबेर देवतेची जी सुपारी आपण स्थापन करणार आहोत तर ती आपल्याला उजव्या हाताला स्थापन करायची आहे आणि कलशाच्या डाव्या बाजूला स्थापन करायची आहे आणि लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांच्या मधोमध आपल्याला चंद्र देवतेचे प्रतीक म्हणून तांदळाचा एक भरीव गोल करायचा आहे आणि याचे आपल्याला चंद्रदेवतेचे प्रतीक म्हणून पूजन करायचे आहे। तर याप्रमाणे ही सगळी पूजेची मांडणी आपल्याला रात्री 12 वाजेच्या आधीच करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इंद्रदेवता, चंद्रदेवता, कुबेर देवता आणि लक्ष्मी माता यांची हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून आणि तसंच एक फूल हे अर्पण करून पूजन हे करून घ्यायचं आहे आणि तसंच धूपदीपसुद्धा या देवतांना आपल्याला ओवाळून हे घ्यायचं आहे। तर या पूजेच्या मांडणीसाठी फक्त 5 मिनिटं हे लागत असतात, त्यामुळे या पूजेची मांडणी आपल्याला रात्री 12च्या आधीच करून ठेवायची आहे आणि रात्री 12 ते 12:30 या काळामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही पठण करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला दुधाचा नैवेद्य हा या देवतांना अर्पण करायचा असतो। तर यासाठी आपल्याला या दिवशी जरा जास्तीच्या प्रमाणामध्ये दूध हे आटवायचं असतं आणि त्याचा नैवेद्य हा या देवतांना अर्पण करायचा असतो। तर त्यासाठी आपण जे काही दूध हे आटवलं आहे, ज्या दुधाचा नैवेद्य आपण या देवतांना अर्पण करणार आहोत तर ते दुधाचं भांडं हे आपल्याला रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटांमध्ये हे दुधाचे भांडे चंद्रकिरणामध्ये रात्री आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे या दुधामध्ये चंद्रकिरण हे पडतील, म्हणजे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपामध्ये अमृताचा प्रसादच या दुधाच्या द्वारे आपल्याला देतील। त्यानंतर ठीक 12:30 वाजता पूजेच्या पाटासमोर हे दुधाचे भांडे आपल्याला ठेवायचे आहे आणि या 4ही देवतांची पुन्हा हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून आणि फुलं अर्पण करून पूजाही आपल्याला करून घ्यायची आहे आणि या दुधाच्या भांड्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे टाकायचं आहे आणि हे तुळशीपत्र आपल्याला दुपारीच तोडून ठेवायचं आहे। संध्याकाळी 6च्या आधीच तुम्ही हे तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे आणि या दुधाचा नैवेद्य दाखवताना आपल्याला पाण्याने भरीव चौकोन हा करायचा आहे आणि त्यावर हे दुधाचे भांडे आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यानंतर या दुधाचा नैवेद्य आपल्याला या देवतांना दाखवायचा आहे। हा दुधाचा नैवेद्य या देवतांना अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला एक प्रार्थनाही म्हणायची आहे आणि ही प्रार्थना, हा मंत्र असा आहे: ऋणरोगादि दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। तर असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला नैवेद्य दाखवून झाल्यानंतरच म्हणायचा आहे। हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तिथे बघून तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात आणि हा जो काही नैवेद्य आपण या देवतांना अर्पण केलेला आहे तर तो आपण आपल्या घरातील व्यक्तींनीच प्राशन करायचा आहे आणि इथे आपण या ज्या काही पूजेसाठी सुपाऱ्या या वापरल्या आहेत तर त्या दरवर्षी आपल्याला पूजेमध्ये वापरायच्या आहेत, तर त्यामुळे या सुपाऱ्या आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहे आणि तसंच लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या वेळीसुद्धा आपल्याला याच सुपाऱ्या या वापरायच्या आहेत, त्यामुळे त्या आपल्याला जपून ठेवायच्या आहेत। तर रात्री 12 ते 12:30 या वेळामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही पठण करायचे आहे, लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे। तर ठीक रात्री 12 वाजता आपल्याला या पूजेच्या मांडणीसमोर येऊन बसायचं आहे आणि
11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। तसंच लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ आणि श्री कुबेर मंत्र 1 माळ असा जप आपल्याला करायचा आहे। आणि त्याचप्रमाणे 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्यायसुद्धा 1 वेळा आपल्याला पठण करायचं आहे। तर ही एवढी सगळी सेवा आपल्याला रात्री 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची आहे। तर ही जी काही सगळी स्तोत्र आणि मंत्र आहे तर ती तुम्हाला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर तिथे तुम्हाला ते मिळून जातील आणि तिथे पाहून तुम्ही ती म्हणू शकतात। नाहीतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही सगळी मंत्र लिहून देते, तर त्याप्रमाणे ती मंत्र तुम्ही तिथे पाहून म्हणू शकतात। आणि 12 वाजता ही जी काही आपल्याला सेवा करायची आहे तर ती आपण कुटुंबातील सगळ्यांनी मिळून केली तर अतिशय उत्तम। आणि 12:30 वाजता ठीक हा दुधाचा नैवेद्य या देवतांना अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला जी काही प्रार्थना करायची आहे, जो काही मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र सुद्धा आपण सर्वांनी मिळून म्हणायचा आहे। तर याप्रमाणे आज रात्री आपल्याला 12 वाजेपासून तर 12:39 मिनिटांपर्यंत लक्ष्मी प्राप्तीचीही आणि तसंच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही स्थिर व्हावी यासाठी ही अत्यंत प्रभावी सेवा आज करायची आहे आणि ही सेवा वर्षभरातून आपल्याला एकदाच करता येत असते। त्यामुळे ही सेवा आज सगळ्यांनी नक्की करा। ही सेवा करण्यासाठी फक्त आजच्याच दिवशी आपल्याला जागरण हे करायचं आहे, त्यामुळे ही संधी तुम्ही चुकवू नका। या कोजागिरी पौर्णिमेलाच इंद्रदेव, लक्ष्मी माता, चंद्रदेव आणि भगवान कुबेर हे आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि बघत असतात की कोण जागे आहे, कोण जागे आहे आणि आमची सेवा ही कोण करत आहे। आणि जागे असणाऱ्या व्यक्तीला आणि सेवा उपासना करणाऱ्या व्यक्तीला भरभरून आशीर्वादही देते आणि अशा व्यक्तींच्या घरी माता लक्ष्मीचा अखंड वासा राहतो। त्यामुळे आजच्या दिवशी आज रात्री आपल्याला नुसतं जागरणच हे करायचं नाहीये, तर त्याबरोबर सेवा सुद्धा करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड स्थिर होईल। त्यामुळे आपण सर्वांनी ही सेवा पूजा आज कोजागिरी पौर्णिमेला नक्की करा। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला आपण जी काही पूजा मांडणी करणार आहोत तर ती आपल्याला कशी करायची आहे आणि केव्हा करायची आहे आणि तसंच कोणते स्तोत्र आणि मंत्र हे आपल्याला पठण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।